जय सद्गुरू. आपल्या आयुष्यात दुःख आणि सुख ह्या दोन गोष्टी आहे ज्या नेहमी असतातच. तुम्हाला जर आता दुःख भेटत आहे तर तुम्हाला सुख भेटणार, आणि जर तुम्हाला सुख भेटत आहे तर थोड्या वेळाने का होईना दुःख तुमच्या आयुष्यात नक्की येणार. पण आयुष्यात नेहमी आनंदी असणं हे आपल्या हातात असतं. मग आनंदी राहावं कसं? फक्त एक गूढ मंत्र याचा लक्षात ठेवा की जर तुम्ही दुःखात असाल तर इतकं लक्षात ठेवा की सद्गुरु कृपेने हा वेळ जो आहे हा जाईल. सद्गुरु कृपेने आपल्यावरचं संकट टळून जाईल. हे एक वाक्य आपल्या बंधनाशी असू द्या, आणि कर्म हे या वाक्यासाठी फार महत्वाचे आहे. असत्यता, दुःख हे त्या ढगांसारखे आहेत जे सुख म्हणजेच आनंदाचा सूर्य झाकून ठेवतात. पण सद्गुरूंची असलेली आपण केलेली सद्गुरूंची भक्ती आणि सद्गुरूंचे आपल्यावर असलेले आशीर्वाद हे त्या वाऱ्याप्रमाणे काम करतात, आणि तो वारा त्या ढगांना, त्या दुःखरूपी ढगांना दूर घेऊन जातो, आणि मग ती सुखाची किरणं आपल्या अंगावर आपोआप पडतात. म्हणून ध्येय ठेवा, आणि फक्त इतकं लक्षात ठेवा की तुमचे दुःख हे दूर होणारच आहे. दुःख हे दूर होणारच आहे. तुम्हाला हवं काय आहे तर संयम ठेवा, आणि आपलं मन केंद्रित ठेवा. मन हे सद्गुरूंच्या पायाशी केंद्रित असावं. मग तुम्हाला संयमही भेटेल, आणि तो संयमच तुम्हाला जीवनात आनंद देऊन जाईल. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.